वसा जनसेवेचा. मेहकर तालुक्यातील मादनी येथे 14 जून रोजी प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी भेट दिली आणि याच भेटीदरम्यान निसर्गाचा एक अनोखा संकेत पाहायला मिळाला. शेतकरी रणजित जाधव यांच्या शेतातील शेडवर आढळलेल्या एका सरड्याने डोक्यावरील रंग लालसर केल्याचे दिसून आले. ग्रामीण भागात अशा रंगबदलाकडे पावसाच्या आगमनाचा संकेत म्हणून पाहिले जाते. या निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर पंजाबराव डक यांनी येत्या 10 दिवसात मान्सून सक्रिय होऊन दमदार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. पेरणीची तयारी पूर्ण असली तरी पावसाच्या प्रतीक्षेमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशा वेळी मादनी येथे प्रत्यक्ष भेटीदरम्यान दिसलेला हा नैसर्गिक संकेत आणि त्यानंतर डक यांनी वर्तवलेला अंदाज शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला आहे. पंजाबराव डक यांनी सांगितले की निसर्ग अनेक वेळा पावसाचे संकेत आधीच देत असतो. सरडा, पक्षी, मुंग्या, वाऱ्याची दिशा आणि वातावरणातील बदल यावरून ग्रामीण भागात पावसाचा अंदाज लावण्याची परंपरा आहे. मादनीतील हा रंगबदलही त्याच दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. रणजित जाधव यांच्या शेडवरील या सरड्याचा फोटो सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. आता पाऊस येणार या आशेने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. मात्र पेरणी करताना घाई न करता पुरेसा पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी निर्णय घ्यावा असा सल्लाही देण्यात येत आहे. नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 14 जून 2026. मादनी या ठिकाणी आज गेलो होतो. तर त्या ठिकाणी निसर्गाचे कसे संकेत असतात तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, तुम्हाला शेतकऱ्याला सांगतो. पाऊस येणार आहे, फक्त काय व्हायला पाऊस उशिरा म्हणजे शेवटच्या आठवड्यात येणार आहे. तर आज काय झालं, तिथं मादनी या ठिकाणी सरड्याने एक निसर्गाचा संदेश दिला आहे. ज्या वेळेस सरड्या डोक्यावर लाल कलर करतंय की सरड्यामध्ये शेतकऱ्यांना 10 दिवसांना मान्सून येणार आहे असा अंदाज सरड्या देतोय. तर आज आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलंय. मादनी या ठिकाणी सरड्यानं डोक्यावर देखील लाल कलर केलाय. तर म्हणजे 10 दिवसांना मान्सून येणार असा संदेश तिथं मेहकर तालुक्यामध्ये मादनी या गावामध्ये आम्ही त्या सरड्या बघितल्या. आणि त्याच्यानंतर काल एक पोस्ट फिरत आहे की जांभळीच्या झाडाला खूप जांभळं लागले की त्यावर्षी पाऊस म्हणजे ज्या वर्षी जांभळीच्या झाडाला खूप पाऊस लागले त्या वर्षी पाऊस काय होतो, सरासरी इतका पडतो, पण परतीचा पाऊस त्या वर्षी जास्त होतो. म्हणून हे जांभळीच्या झाडाचे संकेत आहेत. म्हणून हे ते एक देखील शेतकऱ्याला सांगू इच्छितो. म्हणजे जांभळीला जांभळं खूप लागले की त्या वर्षी परतीचा पाऊस जास्त पडतो, सरासरी इतका पडतो, पण पिकं चांगले होतात, मालामाल शेतकरी होतो. म्हणून जितके जास्त जांभळं लागले तितका शेतकरी मालामाल होणार असा संकेत त्या जांभळाच्या झाडानं दिलेला आहे. एक शेतकऱ्याला सांगतो, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, पाऊस येणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या लागणार आहेत. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आणि आपण आपलं तयारी ठेवायची. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.